नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, सध्या तुमच्या शेतामध्ये भुईमुग आहे, ज्वारी आहे, मका आहे, हे पीक उभे आहेत किंवा ऊस आहे आणि या ऊसांपासून किंवा तुमच्या आता सध्याच्या हंगामाला डुकरांपासून तुमच्या पिकांचं संरक्षण कसं करावं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करा तर अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की सध्या हंगाम आहे, अनेक ठिकाणी पिके उगवली आहेत किंवा जे उभे आहेत आणि या उभ्या पिकांचं संरक्षण करण्यासाठी, डुकरांपासून संरक्षण करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात आणि या काळात शेतकऱ्यांना रानडुकरांचा त्रासाला सामोरे जावे लागतं। रानडुकराच्या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात पीक नुकसान होतं आणि त्यामुळे डुकरांपासून पिके वाचवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात ते आपण या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, स्थानिक डुकरांच्या शेणाचा वापर म्हणजे स्थानिक डुकरांच्या शेणापासून तयार केलेले द्रावण पिकांभोवती टाकून माती मिसळणे यामुळे रानडुकराला असे वाटते की दुसरेच डुक्कर शेतात आहेत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, लक्षात घ्या की रानडुकराचं जे शेण आहे ते तुम्हाला काय करायचं, मातीत मिक्स करायचं आहे आणि ते तुम्हाला बांधाच्या शेजारी टाकायचे, जेणेकरून काय होणार आहे की रानडुकराला वाटणार आहे की रानडुकर इथे दुसरेच आहे आणि इथे रानडुकर आहे, त्यामुळे ते शेतात प्रवेश करणार नाहीत। दर 7 दिवसाच्या अंतराने हे केल्यास रानडुकरापासून नुकसान कमी होते। हे तर शेतकरी बांधवांनो, ही आयडिया तुम्हाला माहीत होती का नाही ते कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर पुढे आहे की श्वसन निवारक म्हणून मानवी केसांचा वापर रानडुकराची दिशाभूल करण्यासाठी करता येतो। रानडुकर आपले नाक जमिनीवर घासत आणि केस नाकात गेल्यामुळे ते चिरतात आणि मोठमोठ्याने आवाज करतात, त्यामुळे रानडुकरांना धोक्याची बातमी मिळते, ते पिकांकडे येत नाहीत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय करायचंय, मानवी केस म्हणजेच आपले जे कटणीच्या दुकानामध्ये तिथे जाऊन तुम्ही केस आणू शकता आणि ते शेताच्या बांधाने टाका, जेणेकरून काय होईल की जेव्हा रानडुकर वास घेतील त्यावेळेस त्याच्या नाकाला ते केस टोचतील आणि ते मोठमोठ्याने आरडेल आणि त्यामुळे काय होईल की दुसरे रानडुकरे सुद्धा भीतीपोटी पळून जातील। तर पुढचा एक उपाय, स्थानिक डुकरांच्या गोवऱ्या जाळणे आणि स्थानिक डुकरांचे वाळलेले शेण एका मातीच्या भांड्यात जाळून त्यांचा धूर शेतात करणे। या धुरांच्या वासाने रानडुकरांना असे वाटते की ते स्थानिक डुकरांचे क्षेत्र आहे, म्हणून ते तिथून लगेच निघून जातात। तर शेतकरी बांधवांनो, हा सुद्धा तुम्हाला एक पर्याय आहे सोपा। पुढे ड्रम वाजवणे, फटाके फोडणे हा उपाय सामुदायिकरित्या केल्यास जास्त प्रमाणात इफेक्टिव्ह ठरतो। आवाज करणे, घंटा वाजवणे, फटाके वाजवणे, आरोळ्या देणे अशा प्रकारची रानडुकराला पळवून लावता येते। ऑटोमॅटिक घड्याळे वापरून सुद्धा सतत आवाज करता येतो। स्थानिक कुत्र्यांचा वापर, स्थानिक कुत्रे पळवून त्यांना शिकून डुकरांना पळवून लावण्यासाठी वापरता येतो। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही हे पण करू शकता। एखादा भोंगा वगैरे तुम्ही लावून तिथे कुत्र्यांचा आवाज त्याच्यामध्ये टाकून तुम्ही रात्रभर ते ठेवू शकता। पण एक आहे की ते गावाच्या शेजारी असेल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो, कारण आमच्या गावाच्या शेजारी सुद्धा असे भोंगे लावलेले आहेत। रात्रभर कुत्रे आरडत असतात, पण त्या कुत्र्यांचा आवाज ऐकून दुसरे कुत्रे सुद्धा आरडत, हे एक मोठा इश्यू होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही गावाच्या बाहेर असेल तरच लावा, गावात लावू नका आणि गावात असेल तर फटाकडे वगैरे वाजून त्यांना पळवून जाण्याचा प्रयत्न करा किंवा ह्या लिस्टमध्ये जे 2 नंबरला आहेत ते तुम्ही उपाय करू शकता। ठीक आहे। तर शेतकरी बांधवांनो, त्यानंतर एक पर्यावरण पूरक उपाय, त्याच्यामध्ये जैविक कुंपण, घातापात, करवंद, काटेरी निवडुंग, झुडपे, तुती, बोर अशा वनस्पतीचा वापर करून संरक्षणात्मक कुंपण तयार करता येते। म्हणजेच तुम्ही शेताच्या भोवती काटेरी वस्तू लावून तुमच्या शेतीला कुंपण करू शकता। त्यानंतर अंड्याची फवारणी, अंड्याचा रस पाण्यात मिसळून पिकाच्या सभोवताली फवारणी केल्यास नैसर्गिक गंध निर्माण होतो आणि डुकरे दूर राहतात। ठीक आहे, हा एक तुम्ही करू शकतात। काटेरी तारेचे कुंपण, शेताभोवती तारेचे कुंपण बनवणे हा एक प्रभावी उपाय आहे। त्यानंतर विजेचे कुंपण, सौर ऊर्जेवर चालणारे विद्युत कुंपण डुकरांना आघात देत नाहीत, परंतु त्यांना दूर ठेवते। म्हणजेच आपल्या इकडे खटका मशीन म्हणून त्याला ओळखलं जातं। शेतकऱ्यांना शॉक बसण्यासाठी, म्हणजे थोडंसं नॉर्मली शॉक बसू शकतो, त्यांना इजा होत नाही, त्यामुळे सुद्धा ते भीतून पळून जाऊ शकतात। खड्डा पद्धत, पिकाच्या भोवती खड्डा केल्यास डुक्कर आत येऊ शकत नाही आणि पीक नुकसानीपासून वाचते। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्ही शेतीच्या भोवती एक नाला करू शकतो, जेणेकरून त्या नाल्याच्या पुढे ते डुक्कर आहे ते जाऊ शकणार नाही। तर शेतकरी बांधवांनो, त्यानंतर इतर उपाय सुद्धा आहेत। थिमेट फॉरेस्ट, दाणेदार कीटकनाशकांचा वापर,
थिमेट कीटकनाशक पॅलिथिनमध्ये भरून शेतामध्ये ठेवू शकता. तर शेतकरी बांधवांनो, हे थिमेट वगैरे याचा प्रकार तुम्ही नका करू, कारण आपल्या खेड्यामध्ये किंवा शेतीमध्ये जनावरे असतात, शेळी असतात, म्हशी असतात, जेणेकरून तिथे जातात. त्याच्यामुळे औषधं टाकण्याच्या तुम्ही भानगडीत पडू नका. जेवढं होईल तेवढं तुम्ही पारंपरिक करा, म्हणजे तुम्हाला कुंपण करू शकता, तुम्ही त्याच्यामध्ये खटका मशीन लावू शकता, किंवा तुम्हाला आता ते सांगितलं तर केसाचा वापर करा, मानवी केसाचा वापर करून तेही करा. जे रानडुकराच्या गवऱ्या आहेत ते गवऱ्या जाळून दूर करण्याचा प्रयत्न केला ते, किंवा त्यांचं शेण आहे ते मातीत मिसळण्याचा प्रयत्न करा. असे खूप उपाय आहेत. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला याच्यातला उपाय कुठला आवडला ते पण कमेंट करून सांगा, आणि तुमच्याकडे दुसरा कुठला उपाय असेल ते पण कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.